पेरिमीटर आणि एरिया यामधलं आपलं आता तिसरं लेक्चर. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? स्क्वेअर संदर्भात स्क्वेअरचा एरिया काय आहे? साइन स्क्वेअर. आणि स्क्वेअरची पेरिमीटर काय आहे? 4 इंटू साइन. रेक्टेंगल संदर्भात काय फॉर्म्युला पाहिला आपण? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आणि पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल या संदर्भात 2 इन ब्रॅकेट L प्लस B. ओके. सो हे केल्यानंतर आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल बद्दल बोलू. आता यामध्ये आपल्याला दोन पॉसिबिलिटीज आहेत पहा ट्रायंगलच्या. एक पॉसिबिलिटी जी आहे तर ती आहे पहा राईट अँगल ट्रायंगलची. ओके. आणि दुसरा एक ट्रायंगल घेऊ आपण, नॉर्मल ट्रायंगल, जो की राईट अँगल नसणार. ओके. आता एक लक्षात घ्या की सपोज हा ट्रायंगल आहे ABC आणि हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आणि हा जो ट्रायंगल आहे याचं नाव देऊ आपण X, Y आणि Z. हा एक काय आहे? ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर. सर्व कोण त्याचे कसे आहेत? लघुकोन आहेत. आता सपोज मी काय करतो की या X वरून YZ वर एक परपेंडिक्युलर म्हणजे एक लंब टाकतो. आणि ह्या लंबाचं एक वैशिष्ट्य आहे की हा लंब इथे काय करतो? 90 डिग्री तयार करतो. सपोज याचं नाव आहे M. काय आहे? M. आता एक लक्षात घ्या, हे दोन ट्रायंगल घेण्यामागचे उद्देश काय आहे? कारण आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करताना एक जनरल सूत्र आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. परंतु काटकोन त्रिकोणा संदर्भात जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला काय करायचं माहितीये का? ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत यांचा गुणाकार असा शब्द वापरला तरी चालतो. ओके. येते लक्षात. परंतु मुळात काय होतं की काटकोन करणाऱ्या दोन बाजू जे आहे त्यापैकी एक बाजू काय असते? बेस म्हणजे काय असते? पाया. आणि दुसरी बाजू काटकोन करणारी ही काय असते? हाईट. काय असते? हाईट. आणि म्हणून अशा केसमध्ये जो एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला जर फाइंड करायचा असेल, पहा एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? सॉरी, आपण वाटल्याचा अगोदर फॉर्म्युला लिहू. पहा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. किंवा दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला की एरिया ऑफ ट्रायंगल घेताना हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड विच मेकिंग राईट अँगल. म्हणजे काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पण त्या सूत्राने तुम्ही कन्फ्युज होणार, म्हणून मी तुम्हाला सिंपली सांगितलं की एरिया ऑफ ट्रायंगल साठी सरळ सरळ सूत्र काय वापरणार तुम्ही? हाफ इंटू बेस इंटू हाईट. काटकोन त्रिकोणा संदर्भात काय सांगितलं की काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्यापैकी एक बाजू काय असते? बेस. आणि दुसरी बाजू काय असते? हाईट. आता या सूत्राला थोडंसं आपल्याला छोटं करायचं आहे. सोपा. एरिया ऑफ ट्रायंगल साठी काय वापरू आपण? A. त्यानंतर हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो फॉर्म्युला काय असेल? हाफ इंटू B इंटू H. हा झाला एरियाचा फॉर्म्युला. आता हा जो त्रिकोण आहे तर या त्रिकोणामध्ये बेस आणि हाईट कशी ओळखायची? बरोबर. याच्यात तर सोपं आहे ना. याच्यात काय झालं की जे काटकोन त्रिकोण मध्ये काटकोन करणाऱ्या बाजू आहे म्हणजे आपण कर्णाला सोडून द्यायचं. कर्णाला विचारात घेतलं का आपण? लक्षात घ्या, ही जी साईड असते काटकोना समोरील बाजू जी आहे तिला काय म्हणतो आपण? हायपोटेनस. काय म्हणतो? हायपोटेनस. त्याचा विचार केला का आपण? नाही. आपण फक्त बेस आणि हाईटचा विचार केला. पण इथे काय होतं, इथं बेस अवेलेबल असतो परंतु जी हाईट आहे ती ट्रायंगलची बाजू असते का? नाही. कारण या त्रिकोणामध्ये जर पाहिलं आपण
तर एक्सएम ही त्या त्रिकोणाची काय असणार या ठिकाणी हाईट असणार आणि हाईट जी आहे याला आपण अल्टिट्यूड सुद्धा म्हणतो. तर जो परपेंडिक्युलर ज्या साइडवर आहे त्याच साइडला आपण काय म्हणायचं बेस म्हणायचं. बरोबर आहे का? म्हणजे आपण उंची काढण्यासाठी एक लंब काढला, लंब ज्या बाजूवर जाईल त्याच बाजूला आपण काय म्हणायचं बेस म्हणायचं. येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजू होत्या एक्स वाय आणि एक्स झेड यांचा विचार केला का आपण नाही. फक्त आपण काय केलं परपेंडिक्युलर एक्सएम याला काय म्हणला हाईट आणि हाईट ज्या बाजूवर आपण ड्रॉ केली त्या वाय झेड ला काय म्हणलं या ठिकाणी बेस म्हणलं. सो आता जी पहिली आकृती तुमच्या समोर आहे त्यानुसार मला सांगा काय लिहिता येईल आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस कोण आहे सांगा साइड BC इंटू हाईट काय आहे AB अशी मांडणी तुम्हाला करावी लागेल. करेक्ट. आणि त्यानंतर जे सेकंड ट्रायंगल होता तर त्या ट्रायंगलचं नाव काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू हाफ है ना 1/2 ला तुम्ही हाफ पण म्हणू शकता. हाफ इंटू बेस. बेस कोण आहे YZ and इंटू हाईट. हाईट काय आहे AM. म्हणजे जशी आकृती असेल तशी तुम्हाला त्या ठिकाणी काय करता आली पाहिजे मांडणी करता आली पाहिजे. करेक्ट. तर हे पाहिल्यानंतर आता एक उदाहरण आपण डिस्कस करू. लक्षात काही कन्फ्युजन आहे का? तर फक्त आपण काय केलं एका साइडला राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि दुसऱ्या साइडला काय घेतला नॉर्मल घेतला. आता मला सांगा एखादा ट्रायंगल जर ऑब्ट्यूस अँगल असेल ऍक्युटच्या ऐवजी काय आहे ऑब्ट्यूस अशा वेळेस तो जो परपेंडिक्युलर आहे तो कुठे असणार बरं ट्रायंगलच्या बाहेर असणार. येते लक्षात? हा जसं की मी आता एक ट्रायंगल ड्रॉ करतो या ठिकाणी. तर ऑब्ट्यूस आहे का आपल्याकडे शेप मध्ये नाहीये. ठीक आहे तर आपण लाईन ड्रॉ करू. ओके ओके हा एक ट्रायंगल मी तयार केला. सपोज या ट्रायंगलचं नाव आहे PQR. हा ट्रायंगल आहे. आता या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. आता या ट्रायंगल मध्ये काय झालेलं आहे बघा की हाईट नाहीये. तर सपोज तुम्हाला इथं दिलेलं असेल ना लक्षात घ्या. आता समजा मी इथं PM ही हाईट करतो या ठिकाणी आणि या हाईटला त्याच्यासोबत काय करतो मॅच करून घेतो. ओके. आता हे केल्यानंतर सपोज हे आहे PS. काय आहे PS इथे लक्षात. आता या ट्रायंगलचा आपण पूर्ण अँगलला विचार करू ना. यामध्ये आपण दोन्ही ट्रायंगल जे आहेत ना त्या तिन्ही ट्रायंगलचा विचार करू की तिन्ही ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा. म्हणजे तुमचं इथं काय होईल बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. आता ही आकृती आहे. या आकृतीमध्ये सपोज पहिल्या केसमध्ये मला एरिया ऑफ ट्रायंगल काय फाइंड करायचं आहे PSR. काय फाइंड करायचं आहे PSR. आता मला सांगा PSR हा कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे का? मग याच्यामध्ये मला सांगा काय फॉर्म्युला हाफ इंटू मला सांगा PSR साठी बेस काय असणार SR. काय असणार SR आणि हाईट जी आहे ती काय असणार PS. इथे लक्षात. दुसरा ट्रायंगल मी आता घेतो. आपलं ठरलं होतं ते कोणतं आहे PQR. हा ऑब्ट्यूस ट्रायंगल घेऊ आपण. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता मला सांगा PQR यासाठी बेस काय असेल बरं. तो बेस SR असू शकतो का कारण तो त्या त्रिकोणाचा आहे का नाही.
तर लक्षात घ्या बेस जो आहे तो कोणता असणार फक्त QR, परंतु उंची जरी त्रिकोणाच्या बाहेर असतील मात्र जी हाईट आहे ती काय असणार ते लक्षात. हाईट बदलणार आहे का या ठिकाणी लक्षात घ्या. या आकृतीचं वैशिष्ट्य आहे की या आकृतीमध्ये 3 ट्रायंगल आहेत. किती ट्रायंगल आहेत? 3 ट्रायंगल. 3 ट्रायंगल बदलला की काय बदलणार? बेस बदलणार, पण जे हाईट आहे ती मात्र कोणासाठी बदलणार आहे का? नाही. पहिल्यांदा आपण पूर्ण ट्रायंगल घेतला होता PSR, म्हणून बेस काय आला होता आपला SR. आता आपण घेतला फक्त PQR, म्हणून बेस कोणता येईल? फक्त QR, म्हणून हाफ इंटू QR इंटू हाईट तीच असणार. कोणती हाईट असणार? PS. म्हणजे असा आवश्यक नाही की हाईट ट्रायंगलच्या आतच पाहिजे, असं आहे का? ऑब्ट्यूज ट्रायंगल साठी ही कुठे असू शकते? ट्रायंगलच्या बाहेर पण असू शकते. आणि राहिला तिसरा प्रश्न, एरिया ऑफ ट्रायंगल PSQ हा सुद्धा आहे का छोटा? मग सांगा PSQ याचा एरिया फाइंड करताना बेस कोणता असणार बरं? कोणता बेस असणार? फक्त SQ, कारण आपण एवढ्याच ट्रायंगलचा विचार करायलो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PSQ इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय झाला? SQ, मात्र हाईट सेम असणार. कोणती असणार? PS. म्हणजे याचा अर्थ काय की आपण कोणता ट्रायंगल घ्यायलो है ना, गिवन दिलेल्या आकृतीमध्ये आपण कोणतं ट्रायंगल ऍक्च्युअल आपल्याला फाइंड करायचं त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? अरेंजमेंट करायची असते. ओके, ह्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर झाल्या असतील. पुढच्या व्याख्यानामध्ये पहा, व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल विथ द बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. आता आपल्याला ट्रायंगलचा बेस दिलेला आहे. बेस साठी आपण कोणतं अक्षर वापरलं होतं? B, 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट दिली, हाईट साठी कोणतं अक्षर वापरायचं आहे? H, 3.6 सेंटीमीटर. आणि काय फाइंड करायचं आहे? एरिया. एरिया साठी आपण कॅपिटल A. आता यामध्ये एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ ला हाफ आपण इथं प्रेझेंट करणार. B ची व्हॅल्यू किती आहे? 4.8 आणि हाईट आहे 3.6. ओके, सो 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 6. 4.8 ला आपल्याला 1.8 न काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता 18चा टेबल येतो तुम्हाला बरोबर? सांगा 18 8 जा 144 बरोबर. सो कॅरी किती केली आपण? 14. 18 4 जा 72, त्यामध्ये 14 ऍड करा 86. आणि ऍक्च्युअल मेजरमेंट सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. सो एरिया कशामध्ये येईल? स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, हा सर्वात महत्वाचं. आता हे झालं मल्टिप्लिकेशन, परंतु इथे दशांश नंतर 1 आणि दशांश नंतर 1 किती स्थळ झाले? 2. त्यामुळे 2 स्थळ राईट हँडचे सोडून काय देणार आपण? पॉइंट देणार. आणि दॅट्स व्हाय आन्सर असेल 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. दशांश नंतरची संख्या 64 अशी वाचायला जमते का? नाही. सो 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर हा असेल एरिया ऑफ ट्रायंगल. गणितामध्ये थोडी लेवल हाय करू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल is 180 centimeter square. Base is 12 centimeter. Calculate the height. आता एक लक्षात घ्या, अशा गणितामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की आपण दोन संख्या दिलेल्या आहे, कुठेतरी एकाला हाईट मानायचं आणि कुठेला बेस मानायचं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं असं होतं. त्याच्यामुळे डाटा काढणं हे फार इसेन्शियल असतं. डाटावरून कळतं. आणि सूत्रामध्ये काय करायचं, जिथं जे सूत्राचं अक्षर आहे ज्याला आपण गृहीत धरलेलं आहे तिथं तीच संख्या काय करायची? प्लेस करायची. आता एरिया ऑफ ट्रायंगल हा एरिया दिलेला आहे, ती कोणी साईड किंवा बेस किंवा हाईट दिलेला आहे का? नाही. दॅट्स व्हाय तो एरिया आहे. एरियाला आयडेंटिफाय करताना इथं स्क्वेअर फॉर्म मध्ये असतो पहा.
स्क्वेअर युनिट, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर असं असतं. त्यावरून पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता एकत्रावरून. सो एरिया किती आहे? 180 सेंटीमीटर स्क्वेअर. बेस साठी बी वापरतो, ते किती आहे? 12 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट करायचं आहे हाईट. आता असं गणित करायचं तुमच्याकडे दोन मेथड्स आहेत. पहा किती मेथड्स आहेत? दोन मेथड्स. कसे पहा, सपोज मी काय करतो, या दोघांच्या मध्ये वर्टिकल लाईन ड्रॉ करतो. ओके, पहिल्या याच्यामध्ये पहा, एक ऑप्शन तुमच्याकडे असा आहे की एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तुम्ही किमती डायरेक्ट प्लेस करा. ए किती आहे? ए च्या ठिकाणी ए ची किंमत आली पाहिजे. 180 इज इक्वल टू 1/2 इंटू बेस किती आहे? 12 इंटू हाईट साठी काय वापरणार आपण? एच. मग इथं आता एच ची व्हॅल्यू टाकताना जी संख्या डिनोमिनेटर म्हणजे छेदामध्ये आहे, अर्थातच भागाकारामध्ये आहे, तर अपोजिट साइडला 180 सोबत त्याला काय करायचं? आपल्याला गुणाकारात पाठवायचं. जी संख्या h सोबत गुणाकारात आहे, बरोबर आहे का, म्हणजे अंशामध्ये आहे, त्याला अपोजिट साइडला छेदामध्ये म्हणजे कुठे पाठवायचं? भागाकारामध्ये पाठवायचं. ही मांडणी बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, आपल्याला किंमत h ची काढायची आहे. म्हणजे h ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपला अंक ठेवायचे का? नाही. ते अंक आपल्याला विरुद्ध बाजूला न्यायचं. विरुद्ध बाजूला न्यायचं म्हणजे विरुद्ध संख्या वापरायची, असा त्याचा नियम असतो. सो दोन भागाकारात होते, त्या अपोजिट साइडला गुणाकारात, जे गुणाकारात होतं ते अपोजिट साइडला भागाकारात. सो बेस 12 है ना, 2 6 जा 12, 6 3 जा 18. आता इथं 0 जरी असेल पण कितीचा द्यावा लागेल आपल्याला? 3 चा द्यावाच लागतो. आणि दॅट्स व्हाय h इज इक्वल टू, आन्सर किती येईल? 30 सेंटीमीटर. ही झाली मेथड 1. मेथड 2 मध्ये तुमच्याकडे काय आहे बरं ऑप्शन? की जे सूत्र आहे रिमूव्ह नाही का वर्टिकल. हा, आता दुसऱ्यामध्ये फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. यावरून काय करा तुम्ही माहिती आहे का? डायरेक्ट हाईटचं सूत्र तयार करा. मग हाईटचं सूत्र तयार करायचं असेल तर सांगा बरं. h इज इक्वल टू 2 भागाकारात इकडे गेलं कसं जाईल ते? गुणाकारात. म्हणजे 2a अपॉन b गुणाकारात आहे, त्याला कुठं पाठवा? भागाकारात. डायरेक्ट किमती टाका. सांगा 2 इंटू एरिया किती आहे? 180 डिवायडेड बाय बेस किती आहे? तो एक फायनली जी आन्सर आहे ते किती येणार? 30 सेंटीमीटर येणार. म्हणजे हे तुमची चॉईस आहे पहा, की तुम्हाला किमती टाकून अंकाची अदलाबदल करायची आहे का सूत्रामध्येच बदल आणून नंतर किमती टाकायची आहे. पण बेस्ट रिकमेंडेड मेथड कोणती माहिती आहे का? तुम्ही सूत्रामध्ये बदल करा, हे का नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन हे फार सोपं जाईल. ओके, लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ आता, कारण रेशो तुम्हाला कळलं ना. यावर जे आपण स्क्वेअर आणि रेक्टँगल समजा, किंवा मी म्हणलो की बेस काय झाला 3 टाइम्स इंक्रीज, किंवा हाईट डबल रिड्यूस, प्रॅक्टिस झाली रेक्टँगल मध्ये. ठीक आहे, थोडंसं डिफरंट घेऊ आपण. पण इफ हाईट ऑफ अ ट्रायंगल इज हाफ ऑफ इट्स बेस, काय सांगितलं बरं? की हाईट जी आहे ती बेसच्या काय आहे? हाफ. म्हणजे त्रिकोणाची उंची ही तिची पायापेक्षा कशी आहे? निमपट, अर्धी आहे. And area of triangle is 81 सेंटीमीटर. एरिया किती आहे? 81 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द हाईट अँड बेस. आता आपल्याला इथं एरिया दिला फक्त. एरिया किती आहे? 81 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि काय सांगितलं? हाईट ही बेसच्या काय आहे? हाफ. म्हणजे हाईट इज इक्वल टू बी अपॉन 2. बरोबर आहे. बेसच्या काय ती हाफ आहे. तर अशा केस मध्ये आपल्याला हाईट पण कॅल्क्युलेट करायची आहे आणि बेस पण कॅल्क्युलेट करायचा आहे. करेक्ट. सो आता आपला
A is equal to half into base into height. Okay. So वाटल्यास इथं सेंटर वगैरे आता या केस मध्ये काय करायचं माहितीये का, सर्वात अगोदर तुम्हाला दोन्ही पैकी एकच करावं लागेल, एक तर हाईट करा किंवा बेस करा. आता आपल्या हाईट बेसच्या आहे म्हणजे आपण इथं काय करणार, h च्या ऐवजी बेसची किंमत टाकणार. येते लक्षात? हा, एरिया किती आहे सांगा, 81. हे हाफला हाफ, बेसला बेसच लिहायचा आणि हाईटच्या ऐवजी त्याची किंमत काय दिली आपल्याला, b/2. ती आपण प्लेस करणार. मग आता काय होईल सांगा, 81 इज इक्वल टू अंशातला आणि छेदाचा सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा. b गुणिले b काय असेल या ठिकाणी, b², बरोबर. त्यानंतर 2 into 2 इज इक्वल टू किती होईल, मग आता b² इज इक्वल टू हे 4 आहे, कुठे आहे परत, छेदामध्ये अपोजिट साइडला गेल्यावर जाते, मल्टिप्लाय मध्ये जाते. सो 81 into 4 इज इक्वल टू किती, 4 1 चा 4, 4 1 चा 32. करेक्ट. सो b² ची व्हॅल्यू आली 384. पण फक्त जर b काढायचा असेल तर 324 चा काय घ्यावं लागेल मला, स्क्वेअर रूट. मग बेसची व्हॅल्यू किती येईल सांगा, 18 सेंटीमीटर. म्हणजे इथं आपलं पहिलं आन्सर निघलं. वाटल्यास याला आपण बॉक्स करून घेऊ, इक्वेशन नंबर 1 हे आपलं पहिलं आन्सर निघलं. मग आता आपल्याला काय करायचे आहे, हाईट. हाईट करायची असेल तर काय करायचं आहे, बेसला 2 ने डिवाइड करायचं आहे. सो नाउ h इज इक्वल टू b/2. हे कुठे दिले आपल्याला, डाटा मध्ये. वाटल्यास तुम्ही कंसामध्ये लिहू शकता. काय लिहू शकता, गिवन. आता हे गिवन लिहायच्या अगोदर एक पद्धत असते पहा तुम्हाला, मी हे कारण आहे आपण का घेतलं म्हणून रिझन असल्यामुळे काय करायचं, 2 डॉट वरी द्यायचे आणि 1 खाली डॉट. याचा अर्थ काय असतो, रिझन. रिझन काय आहे की ते आपल्याला डाटा मध्ये दिलेलं होतं. मग बेस आहे 18, मग 18 ला 2 ने डिवाइड करू आपण, 2 9 जा 18. सो हाईट जी आहे ती आली 9 सेंटीमीटर. करेक्ट. आणि चेक करण्यासाठी पहा, 2 हाफ इंटू बेस इंटू हाईट, 2 9 जा 18, 9 9 जा 81. दॅट्स वाय आपला आन्सर कसा आहे, करेक्ट. तर या ठिकाणी आपला एरिया ऑफ ट्रायंगल हा चॅप्टर किंवा हा कंटेंट या ठिकाणी कंप्लीट होतो.